करी मनुजा सावध 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 हो जड करी मनुजा. कोण मी कैचा कोठून आलो, कोण मी कैचा कोठून आलो, काही विचार करी मनुजा, काही विचार करी मनुजा. सावध 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 हो झड करी मनुजा, सावध 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 हो झड करी मनुजा. मृगजळ संस्कृती भुलनी विषया, मृगजळ संस्कृती दुःख भोगिले वारी मनुजा, दुःख भोगिले वारी. आत्मविस्मृती म्हणून न चुके, आत्मविस्मृती म्हणून न चुके, 84ची वारी 84 मनुजा. सावध 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 हो झड करी मनुजा, सावध 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 हो झड करी. अविद्या जनित जीव कल्पित, अविद्या जनित कर्म केविताही मनुजा, कर्म केविताही मनुजा. निज शांती ना जोवरी माझ, निज शांती ना जोवरी माझ, भिन्न भाव अंतरी मनुजा, भिन्न भाव अंतरी मनुजा. सावध सावध हो झड करी मनुजा, सावध 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 जड करी मनुजा. दत्त गुरुशी शरण जाना, दत्त गुरुशी शरण जाता प्राप्त प्रेम लहरी मनुजा, प्राप्त प्रेम लहरी मनुजा. अखंड दर्शन सद्गुरुचे तुझ, अखंड दर्शन सद्गुरुचे तुझ होई चराचरी मनुजा, होई चराचरी मनुजा. सावध 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 हो झड करी मनुजा, सावध 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 हो झड करी मनुजा. कोण मी कैचा कोठून आलो, कोण मी कैचा कोठून आलो, काही विचार करी मनुजा, काही विचार करी मनुजा. सावध 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 हो झड करी मनुजा, सावध 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 हो झड करी मनुजा. आता हे पद पंतांनी लिहिलं, पण ते दादानी त्याच्यात बदल करून तुमच्या पुढे पंत म्हणतात कोण मी हॅलो. आता पंतांनी सांगितलं कोण मी कैचा कोठून आलो काही विचार करी. तर दादा काय म्हणतात, कुठून आलो निश्चित, काय करायचं हे निश्चित, आणि कुठे जायचं हे निश्चित. हे दादानी बदल केला. म्हणजे किती मोठं स्थित्यंतर आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, आतापर्यंत आपण कर्मपरत जन्माला येत होतो का, तर अमुक एक राहिलं, अमुक एक करायचं राहिलं म्हणून वरून जन्माला येत होतो. ते उपभोगून परत जात होतो, परत जन्माला येत होतो. तसं न करता बाबा म्हणायचे, आम्ही नाही ऐकलेलं, तर बाबा म्हणायचे एक वेळ अशी येईल की तुम्ही विचाराल आम्ही का जन्म घेऊ तर कार्यासाठीच जन्म घेऊ,
आणि आता ती स्टेज आली ना, आता वाटायला लागले की लाखो रुपये मिळाले तरी काही समाधान मिळत नाही, बाहेरचं खाणं खाल्लं तरी समाधान मिळत नाही. म्हणून दादानी काय मोठा बदल केला, तर अन्नमय कोश आनंदमयात टाकला आणि आनंदमय कोश अन्नमयात टाकला. त्याच्यामुळे आता काय होतं की पहिल्यांदा तीच तीच भाजी खाल्ली की काय रोज रोज तेच तेच करता, पण आता जेवताना आपण ते प्रसाद म्हणून जेवतो. म्हणून रोज जरी 8 दिवस कोबीची भाजी केली तरी ती गोड लागते. हे मोठं स्थित्यंतर दादानी केलं. त्यांनी तत्वज्ञान सांगितलं, पण त्याच्यात बदल दादानी केला. म्हणून एक आपले गुरुबंधू आले होते डॉक्टर एका संमेलनाला, तुमच्या ह्याच्या संमेलनात सांगितलं होतं. तर त्यांनी सांगितलं आता हे टेबल आहे, तर ह्याचा मध्य आहे हा. हा, तर इथपर्यंत दादा फक्त जाऊ शकतात आणि इथलं काय चांगलं आहे ते तिकडे वापरू शकतात. हा इहलोक आणि तो परलोक. तर तिथपर्यंत जाऊन तिथे काय चांगले ते इथे काय उपयोगाला येईल ते दादा बघू शकतात. तर बाकीचे कोणी करू शकत नव्हते अशातला भाग नाहीये. कोणी कमी नाही. सत्पुरुष ज्ञानेश्वर देवच होते, तुमचे कृष्णदेवच होता, रामदेवच होता, पण त्यांना आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर ते गेले नाही. कारण त्यांना आता इंजिनियर आहे तो तेवढ्याच काम करणार, डॉक्टर आहे तो तेवढंच काम करणार, प्रोफेसर आहे तो तेवढंच त्यांचं आखून दिलेले आहे. त्याच्यामुळे परमेश्वराने आखून दिलं. पण दादा एकच असे होते की दादांचं माध्यम हे सगळ्या विभूतींनी आणि परमेश्वराने निवडलेलं असल्यामुळे दादा इथपर्यंत जाऊन इथे काय चांगलंय ते तिथे काय उपयोगाला येईल तेवढं बघून आणून आपल्याला सगळं देत होते. म्हणून हा दादांच्यातला आणि त्या देवाच्या मधला फरक आहे. आणि ते येणार आहे, ते दादांचं माध्यम का त्यांनी ऍक्सेप्ट केलं ते पण येणार आहे, त्याच्या पुढे येणार आहे ह्याच्यामध्ये. तर सगळं वाचन वाचलं तर समजत नाही, म्हणून हे एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. आता पुढे मी काय सांगितलं, जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर म्हणजे कर्म आणि आत्मा. हा, तर आत्म्याला देहबंधनात गेल्याशिवाय कर्म करता येत नाही, म्हणून त्याला जन्म घ्यावा लागतो. तर हे नाथपंथाच्या मध्ये त्यांनी काय सांगितलं की नाथपंथ का स्थापन केला, तर हे सगळं दादानी बघितलं. म्हणून ते म्हणतात की दुःखाचं कारण काय आहे ते परलोकात आहे. तर परलोकात काय आहे त्याच्यासाठी ते सांगतात पुढे की शाक्तपंथाचं पासून नाथपंथापर्यंत आपण आलो तिथपर्यंत समजलं. आता पुढे पुढे काय होतं, हे कर्म आणि आत्मा जन्माला यायचं म्हटलं तर इथे अमुक एक राहिलं तमुक एक राहिलं, काय खायचं राहिलं, घर घ्यायचं राहिलं, मोटार घ्यायची राहिली, काही असेल क्षुल्लक गोष्ट, त्याच्यासाठी परत आपण जन्माला येऊन हे फिरत बसतो. तर दादानी काय केलं, हे जे पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणजे काहीतरी इच्छा राहिली म्हणून आपण जन्माला येत होतो आणि मरून जात होतो, परत जन्माला येत होतो. बरं, दुसऱ्या जन्मात येऊन तरी ते मिळेल याची गॅरंटी नव्हती, कोणी गॅरंटी देत नव्हतं. त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं, जसा दादा म्हणायचे प्रवाह आणि प्रवास. प्रवाह म्हणजे कसं, येतो तसं वाहत जातो आपण, त्याला काय मार्ग नसतो. आणि प्रवास म्हणजे कसं, तुम्ही कुठलं तिकीट काढता तिथेच जाता आणि तिथेच उतरता, याला प्रवास म्हणतात. एक मुंबईचं तिकीट काढलं तर मुंबईचं स्टेशन आलं की तिथे आपण उतरून जातो. तसं त्यांनी काय केलं, दादानी विचार केला, या प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा यांना आपण कुठलं तरी एक स्टेशन देऊया. मग ते स्टेशन कळायचं झालं तर वरती जायला पाहिजे. वरती जायला पाहिजे तर दर आपण गेलो तर त्याचं प्रूफ सांगायला वरची माणसं काय खाली येत नाही. परत वर गेलेला मनुष्य काय सांगायला येत नाही वरती काय आहे म्हणून. म्हणून दादानी काय विचार केला, सांगितलं की हे आम्हाला वरचा जर अभ्यास करायचा असेल तर दुसरं कोणीतरी माध्यम पाहिजे. हा, मग त्याच्यासाठी हाजीबाबांनी काय सांगितलं दादांना की आम्ही वरती बघितलंय काय, तर सद्गती मिळाली नाहीये, म्हणून अनेक शेकडो आत्मे शेकडो वर्ष थांबले तिथे. कोण तुमचे ह्यांचे ह्या कुठे, त्यांचं नाव काय, तुम्ही
परवा प्रश्न विचारला होता ना मला, श्राद्ध पक्षाचं काय सांगायचं. तर त्यांनी हाजीबाबांनी वरती बघितलं आणि त्यांनी सांगितलं हे दादानी आत्मनिवेदन मध्ये सांगितलंय. म्हणजे दादानी सगळं थोडं थोडं सगळीकडे सांगितलंय. ते सगळं वाचल्यानंतर तुम्ही एकत्र करू शकता. तर आपण पहिल्यांदा कुठे आलो, दादानी आपली भूमिका सांगितली. हा, नंतर डार्विननीच थेरी सांगितली. नंतर दादानी नाथपंथापर्यंत आणून आपल्याला ती माहिती सांगितली. आता ते काय म्हणतात, आजीबाबांनी सांगितलं तुला जे कार्य करायचंय ते इहलोकासाठी 25% करायचंय आणि परलोकासाठी 75% करायचंय. तर आमच्या दृष्टीने आम्ही बघू शकतो, काय बघू शकतो, तर वरती आत्मे शेकडो वर्षे शेकडो आत्मे तिष्ठत थांबलेत का, तर त्यांना पुढे पण जाता येत नाही आणि जन्म पण घेता येत नाही. का जात नाही हे तरुण पिढीने लक्षात ठेवा आता, की 8 तास काम करतात. हा, काय टायमिंग, 10 ते 6, 10 ते 6 टायमिंग आहे समजा तुमच्या ऑफिसचं. तर त्याच्याबद्दल तुम्हाला 1-2 लाख रुपये पगार आहे. पूर्वी ह्या माणसांना म्हणजे आमच्या वेळेला पगार आम्हाला कमी होते, पण आता तुम्हाला पगार आताच्या मुलांना जास्त आहे. पण त्या 10 ते 6 मधले प्रामाणिकपणे आपण काम किती करतो. पहिली माणसं काम प्रामाणिकपणे करत होती. आत्ताचे चहा प्यायला गेलं 1 तास, जेवायला गेलं 1.5 तास, मित्र आला तिकडे, आज काय कुठला सण आहे, नवरात्र आहे, नटून थटून तिथे येणार. ते एक अशिक्षित आली तर तिला फॉर्म भरायचं कसं सांगणार नाही, हे हा फॉर्म आहे हा भरून द्या. तसे हे लोक करत नव्हते, ते प्रामाणिकपणे काम करत होते. म्हणून त्या काळामध्ये गरज नव्हती कसली. आता आता काय प्रश्न आला, म्हणून म्हणाले तुम्ही जे करताय काम, जो पगार घेताय तेवढं काम करत नाही आहात, पण तुमच्यापाशी पुण्यहीच नाहीये. तर तुम्ही जेव्हा श्राद्ध पक्ष करता, तेव्हा तर्पण करता, तेव्हा तुमच्याच पाशी पुण्याही नाही, तर तुम्ही तुमच्या पितरांना काय उद्धरणार. कळलं, हेच सांगितलं ना दादानी. म्हणून म्हणाले ते आत्मेवरती तिष्ठत राहिलेत पुढे जायला. तर दादा, हा, वरच्या लोक ते वरती पण जाऊ शकत नाहीत आणि खाली जन्माला पण येऊ शकत नाहीत, कारण देह धारण करता येत नाही. याला 2 गोष्टी सांगितल्या त्या दादानी. तर दादा सकाळी फिरायला जायचे कुठे, डेक्कनच्या ब्रिज वरती. तर तिथे फिरायला जायचे, प्रभात रोडून फिरायला जायचे. तर ही गोष्ट मुंबईला सांगितली ती दादानी. तर दादा म्हणाले एक असं डोक्यावरती टोपलं, भरपूर केस असं टोपले, कोण रे तुमचा क्रिकेटियर, मलिंगा, त्याच्यासारखे डोक्यावरती केस. हा, तो डेक्कनच्या ब्रिज वरती बसला होता आणि वरती ब्रिज वरती बसून पाण्यात पाय हलवत होता. तर दादानी विचारलं काय मोकळं व्हायचंय का, तर म्हणतो नाही हेच छान आहे, 300 वर्ष बसलोय. म्हणजे विचार करा. आणि वरचं गणित कसं आहे. आम्हाला दादा म्हणायचे 360 वर्षांनी तुम्ही जन्माला याल. मी म्हटलं 360 वर्षामध्ये इथे काय बदल झाला असेल 360 वर्षात. दादा म्हणाले तसं नाहीये, इथलं गणित आणि वरचं गणित वेगळं आहे. इथली 100 वर्ष म्हणजे वरचा 1 सेंटर सेकंद. या हिशोबाने तो 300 वर्ष बसलाय म्हणजे किती वर्ष बसलाय. तसे आत्मे तिकडे तिष्ठत राहिले शेकडो वर्ष. तर आजीबाबांनी सांगितलं आम्हाला त्यांच्यासाठी कार्य करायचंय, तुम्हाला दादांना सांगितलं. तर म्हणाले त्याच्यासाठी तुम्ही ते नुसतं सांगितलं नाही, दाखवलं. तर आत्मनिवेदनात ही गोष्ट सांगितली आहे दादांनी, आठवण म्हणून सांगितली त्यांनी. तर ते काय म्हणतात, ते आत्मे सांगतात ते ना, आम्ही एवढे वर्ष तिष्ठत थांबलोय का, तर आम्हाला जन्माला येता येत नाही, जन्म घेण्याची इच्छा पण नाही, पुढे पण जाता येत नाही. तर तुम्ही काय करा, तर तुम्ही आंघोळ करा,
कृष्णा नदीमध्ये औदुंबरला. आणि महाराजांचं तीर्थ आमच्या वरती शिंपळा, म्हणजे आम्ही मुक्त हो. मुक्त हो म्हणजे पुढे जाऊ. हे थंडीमुळे खोकला झाल्यामुळे तर तर राजीबाबांनी काय सांगितलं, आम्हाला आमच्या काळामध्ये आम्ही जी सेवा केली, ती जी कृपा आहे, ती कृपा आम्हाला या लोकांसाठी वापरायची आहे. पण आम्हाला ती डायरेक्ट वापरता येत नाही, तर कोणाच्या तरी माध्यमातून ती आम्हाला काम करायला पाहिजे. म्हणून असं माध्यम पाहिजे की प्रत्येकाची शक्ती त्या माध्यमाला पेलली पाहिजे. म्हणून त्यांनी दादांचं माध्यम लिहिलं, दादांचं माध्यम निवडलं आणि दादांचं जन्माची वाट 200 वर्ष बघितली. 200 वर्ष का, तर त्यांची शक्ती पेलणारं माध्यम पाहिजे ना, तितकं माध्यम नव्हतं. तर दादांनी 2 गोष्टी सांगितल्या, त्या पण आत्मनिवेदनातच सांगितल्या. तर दादा काय म्हणतात की मुंबईला एक मनुष्य होता, तुम्हाला माहित आहे ना, प्रभाकर पंडितकडे, माहित आहे, सांगता? म्हणजे यांनी बघितलंय आणि मला तू सांग. आहे की नाही? तर त्यांचे दादांचा मामे भाऊ काय कोणतर होता, त्यांच्याकडे एकटा नोकर होता. तर तो नोकर होता, तर त्याला बहुचराई देवी प्रसन्न होती. तर ती बहुचराई देवी एका माणसाला प्रसन्न होती. तर त्या गावचं काय होतं, जो मध्यस्थ म्हणून काम करतो त्याची जबाबदारी सगळी इतरांनी घ्यायची असते, म्हणजे त्याच्या कुटुंबाची. तर त्याला त्याचा इम्पॉर्टन्स काय कळला नाही. तर तो, हे गाडीतले हिंडतात, हे बंगल्यात राहतात, ते त्यांच्याकडे नको चाकर आहे, त्यांच्याकडे टीव्ही आहे, हे सगळं बघून तो गाव सोडून मुंबईला आला. मुंबईला आला आणि मुंबईला काम करायला लागला. मुंबईला पैसे मिळायला लागले, कोणाकडे काम कर, कोणाकडे काम कर करू. मग एक दिवशी दादा मुंबईला गेले होते. त्या दादांची खोली होती. तर दादांच्या खोलीमध्ये तो झाडायला गेला, तिथे बाबांचा फोटो होता. ते बाबांचा फोटो बघितला आणि दादा येऊन बसले, गेले तिथे म्हटल्याबरोबर तो त्यांची खोली झाडायला गेला. ते बाबांचा फोटो बघितला, ती देवी आली. तर त्या देवीने सांगितलं की, म्हणाली याची वाचा, तो मुका झाला, बोलायला येत नव्हतं, तर मीच वाचा बंद केली म्हणाली त्याची. का, तर हा माध्यम म्हणून होता, मला ह्याच्या माध्यमातलं काम करायचं होतं, गावातल्या लोकांची कामं होत होती, याचं कुटुंब सांभाळत होतं, तर हा इतरांच्याकडे बघून पैसे मिळवायला म्हणून मुंबईला आला. ही एक गोष्ट सांगितली. हा, तर अजूनही परत जा. तो गेला परत, पण रमला नाही, कोण करणार, म्हणून परत आला, सोडून दिलं. मग बहुचराई देवीने सांगितलं की मी तुझ्याकडे येते, तुला जर माझा उपयोग होत असेल तर मी तुझ्याकडे येते. दादाने सांगितलं हो या. म्हणून दादांच्या देवघरामध्ये बहुचराईचा फोटो आहे. आणि तेव्हा म्हणून मग दादानी तिचा उपयोग करून घेतला. म्हणजे देवता दादा कुणाकडेही गेलेले नाहीयेत की तू मला मदत कर म्हणून. या सगळ्या देवदेवता आपणहून आले आहेत त्यांच्याकडे की तू कार्य करतोस ना, तुला तुझा आम्ही सपोर्ट करतो. मग माझं म्हणणं आता तेच आहे की आता आपणही असंच वागायला शिकायला पाहिजे ना. ते एवढे मोठ्या पदाचे ते करतात, ह्याच्याकडे चांगलं आहे, त्याच्याकडे चांगलं आहे, त्याच्याकडे चांगलं आहे, तिच्याकडे, मग आपणही सगळ्यांचे चांगले गुण घेऊन पुढे जायला पाहिजे ना. खरंय का खोट आहे? दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली होती गोरक्षनाथांचं. तर दुसरी एक गोष्ट सांगितली होती की ते पण आहे ज्ञानगंगामध्ये, तुम्हाला माहित असेल. एक गोरक्षनाथांचा सहभाग आपल्या कार्यामध्ये सुरुवातीपासून आहे. तर ती गोष्ट अशी आहे की एक माणूस होता, त्याचे पणजोबा, त्यांनी 40 वर्ष गोरक्षनाथांची सेवा केली होती. ज्ञानगंगामध्ये निवेदन घेतले ते. तर 40 वर्ष त्यांनी सेवा केली आणि त्यांनी सांगितलं मी तुझ्या 4थ्या पिढीमध्ये जन्माला येईल आणि मी कार्य करीन. तर
चौथी पिढी येते त्यांची, त्या आजोबांनी पंजोबांनी सेवा केलेली चौथी पिढी येते. चौथी पिढीमध्ये याचं लग्न होतं, याला 4 मुलं होतात. पण इतरांचं सगळं बघून हा गाडी बंगला पाहिजे म्हणून नाटकात काम करायला जातो. हा, नाटकात काम करायला जातो तर नाटकात अकबर बादशाहचं काम करतो. ते रात्री नाटक करताना अकबर बादशाहचं काम करायचं म्हणून ते कपडे घालायचे. सकाळी बिडी ओढायला पैसे नाही, मिळालेले पैसे कुठेतरी खर्च करायचे, दारू प्यायचे, हे करायचं, जे काय असेल ते. तर त्याच्यामुळे त्याची बायको जी आहे ती सगळ्या पुण्यात हिंडली, ज्योतिषी झाले, डॉक्टर झाले, सगळं झालं, देवधर्म झाले. तिचा एकच प्रश्न की माझ्या मुलांना पोटभर जेवायला घालता आलं पाहिजे. ते काय होत नव्हतं. तर कोणीतरी सांगितलं तिला दादांच्याकडे जा. तेव्हा दादांच्याकडे गेल्यावर दादांनी काम करायला तिला सांगितलं, मी तुझ्या घरी उद्या येतो, पण तुझ्या नवऱ्याला घरात थांबायला सांग. हा, मग दादा गेले. तेव्हा आजी बाबा काम करायचे. तर दादा गेल्यानंतर दादाने काय सांगितलं तिचं काय निराकरण. तर तिचा नवरा बसलेला आळोखे बिळोखे द्यायला लागला. आळोखे बिळोखे द्यायला लागल्यानंतर काही बोलले नाही, दादा कपोत बसलेले. उठला आणि बाथरूम मध्ये जाऊन 4 बादल्या डोक्यावरती पाणी घेतलं आणि येऊन मग त्याच्या देवघरामध्ये त्याच्या पणजोबांनी हे केलं म्हणून पादुका होत्या आणि त्याच्यावरती उलटे खिळे होते. हा, रुद्राक्ष पण होते. काय, त्रिशूळ, त्रिशूळ, रुद्राक्ष आणि उलटे खिळेले हे केलेल्या पादुका. हा काही करत नव्हता, नुसतं पूजा करायचंय. तर तो आंघोळ करून आला बाथरूम मधनं आणि त्या पादुकावरती उभा राहिला आणि अलक निरंजन म्हणून जोरात आरोळी ठोकली. आरोळी ठोकल्यानंतर आजीबाबांनी सांगितलं, आपको पहचाना है हमने, आप क्या चाहते. तर ते म्हणाले, याच्या पणजोबांनी सेवा केली आहे म्हणून मी 4थ्या पिढीत कार्य करायला आलो. पण हा काही संग हे करत नाही, नाटकात काम करायला जातो. म्हटलं तर एक तर ह्याला मला सोडवणूक द्यायला सांग, नाही तर हे काम तरी कर. त्याच्यामुळे त्याचं कर्म उदित होत नव्हतं. हा ते काम करत नव्हता म्हणून त्याचं कर्म उदित होत नव्हतं. तर उदित होत नव्हतं म्हटल्यानंतर तो ते काम करायला तयार झाले. माझी बाबांनी सांगितलं, आप हमारे पास, मैं आपके पास आता हूँ, गरम पाणी. थांब. मग त्यांनी काय सांगितलं की म्हणाले, हाजी बाबांनी सांगितलं, आप हमारे पास आ सकते हैं कभी भी, खुशी से आ सकते हैं, कुछ काम आप काम पड़ा हमको तो आपकी मदद मिल जाएगी. म्हणून दादांच्या सुरुवातीच्या काळापासून 30 वर्षापासून आधी गोरक्षनाथांचा सहभाग आहे या कार्यामध्ये. हे किती जणांना माहित आहे? नाही माहितीये. ही दादानी काही काही ज्ञानगंगामध्ये जी निवेदन लिहिली आहेत ती सगळी दादानी ओरिजिनल दिली आहेत आणि तुम्ही लोकांनी छापले ती सगळी छोटी पुस्तकं, पहिली विमोचनाची आणि याची, ती तुम्ही प्रायमरी पूर्ण झाल्यानंतरच सगळं निवेदन पुढे दिले दादानी गुरुप्रसाद मध्ये आणि याच्यात. त्याच्यामुळे ते ती बाई आल्यानंतर त्यांनी सांगितल्यावर ते गोरक्षनाथ दादांना जेव्हा दादांच्या कार्यात जेव्हा सहभाग झाला तेव्हा त्या बाईला त्या सोडवणूक दिली. त्या यांनी आजीबाबांनी काहीतरी निराकरण सांगितलं, ते काय आम्हाला दादांनी सांगितलं नाही आणि त्याच्याशी आमचं काही कर्तव्य पण नाही. तर त्यांनी सांगितलेलं जे निराकरण होतं ते त्या बाईने केल्यानंतर ते कुटुंब गेलं वेगळ्या मार्गाने. तिच्या मुलांना जेवायला खायला मिळालं आणि गोरक्षनाथ आपल्या कार्यामध्ये सामील झाले. म्हणून ओंकार साधनेमध्ये गोरक्षनाथांचा सुद्धा सहभाग आहे, तो सुरुवातीपासून आहे. तो खूप लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये. मग
म्हणून ते काय म्हणतात, हे आजीबाबांनी दादाला सांगितलं की म्हणाले, देव माध्यम जन्माला घालत असतो, पण त्या माध्यमाला त्याची किंमत कळत नाही, समजण्याची त्याची पात्रता नाही. म्हणून आम्हाला ते माध्यम आलेलं असून, जन्माला आलेलं असून पण मेल्यासारखं आहे. म्हणजे हे ऐकून रागवू नकोस. पण दादानी ते ऍक्सेप्ट केलं. म्हणून आत्मनिवेदनामध्ये त्यांनी काय म्हटलंय की काय नाही, आत्मनिवेदनात काय म्हटलंय त्यांनी की इंसान जाग उठा, अपना काम हो गया. हा, तेव्हा दादानी मान्यता दिली. म्हणून ते आजी बाबा म्हणाले की आम्हाला जे अपेक्षित होतं याच्या माध्यमातून कार्य करावं, ते दादानी मान्य केलं. म्हणून औदुंबरला जेव्हा दादा सेवा करत होते तेव्हा त्यांना जे मान्यता त्यांनी दिली त्याच्यावरती आजीबाबांनी म्हटलंय की इंसान जाग उठा, हमारा काम हो गया. म्हणून 200 वर्ष दादांची जन्माची वाट बघितली त्यांनी. आणि दादांचं मान्य म्हणून आपण त्या आरतीत काय म्हणतो, तव जन्माची वाट पाहती, जन्म तू घेता ते आनंदिती. ते आनंदिती म्हणजे विभूती. माध्यम केले तव देहाते, सुख विसी जन सकलाया, गुरुराया तर धन्य रे गुरुराया. तर म्हणजे दादांना स्वतःच विश्वच नव्हतं. एक बाबा सांगतील, आज्ञा देतील ते काम करायचं. हा, म्हणून त्यांनी त्यांनी काय सांगितलं, परलोकाचं ज्ञान त्यांना द्यायचं होतं. इथली लोक दुःखी कष्टी का आहेत, पैसे मिळवले तरी पुरत नाहीत, किंवा काही जे दोष येतात ते का येतात, त्याचं कारण परलोकात आहे. तर ते त्या विभूती म्हणतात, आम्ही जी सेवा केली आहे त्या सेवेचा वापर माध्यमातनं करून या दुःखाचं कारण जे आहे ते परलोकात आहे, हे आम्हाला सांगायचंय. आणि याच्यासाठी मला माध्यम पाहिजे. का तर दादा म्हणतात, मी गेलो तर मग सांगणार कोण, तर मला मार्गदर्शक पाहिजे. तर नरसोबाच्या वाडीच्या दत्तगुरूंनी त्यांना हे औदुंबरला सेवा करताना दाखवलं, हे आत्मे तिष्ठत राहिले, त्यांच्यासाठी तुला कार्य करायचंय. तर म्हणून परलोकातलं हे लोक पुढे सरकत नाहीये, म्हणून ते इहलोकातल्या माध्यमाचा एक वापर करतायत. म्हणून इहलोकातले लोक दुःखी कष्टी आहेत. हो हो, आहे की पुढे ते याच्यात येणार आहे. तर याचं कारण काय, मग तिथे त्या फार इंटरेस्ट घेतला तरी ह्याच्यासारखा इंटरेस्टिंग विषय नाहीये, पण ते सातत्याने समजून घ्यायला पाहिजे, नाही तर काही समजत नाही. मग तिथे आल्यानंतर दादानी त्यांनी आजीबाबांनी सांगितलं कुणीतरी मध्यस्थ बोलव. दादानी बहिणीला बोलवलं. आता हे वाचलं तर तुम्हाला जड होईल म्हणून मी सांगायला लागले. तर बहिणीला बोलवल्यानंतर तिथे नरसोबाच्या वाडीला आरती झाली, सगळं झालं. आणि जेव्हा मंत्रपुष्प सुरू झाला, मंत्रपुष्पांजली सुरू झाली, तेव्हा त्या ओरडायला लागल्या. त्या ओरडायला लागल्यानंतर तो एक आत्मा आला आणि त्यांनी हे सगळं गोष्ट सांगितलं. तर ते म्हणाले, नाथपंथाच्या लोकांनी आम्हाला ओळखलं होतं आणि त्यांनी आम्हाला सद्गती दिली होती. तर त्याच्यानंतर कोणी असा नाथपंथाचा सारखा मनुष्य साधक जन्माला आला नाही. तो आता आलाय. पण आमची श्रद्धा होती, ते आत्मे म्हणतात, आमची श्रद्धा होती की श्री गुरुंना कधीतरी दया येईल आणि ते आम्हाला यातनं सोडवतील. तर आता तो साधक जन्माला आलाय, म्हणजे दादांचा जन्म झालाय. म्हणून दादानी जेव्हा सेवा केली तेव्हा आजीबाबांनी दत्तगुरूंनी ते आत्मे दाखवले. तेव्हा म्हणाले 75% काम त्यांच्यासाठी करायचे आणि 25% काम हे लोकांसाठी करायचे. तर तेव्हा दादा इतके हुशार, तर दादानी त्या आत्म्याला विचारलं, तुमचं नाव काय. तेव्हा त्यांनी त्या शेनोलीकरचं नाव सांगितलं. एक होते आप्पा शिनोलीकर म्हणून, त्यांचं नाव दादानी पण आत्मनिवेदनात घातले. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की कोणतरी एक मनुष्य गेला तर त्याचं श्राद्ध पक्ष करतात, पण श्राद्ध पक्ष करताना
जो करतो आणि यजमान आणि पुरोहित, तर त्या दोघांना माहिती पाहिजे काय आहे ते शास्त्र. ते दोघांनाही आजकाल शास्त्र माहित नसतं, पोटाचा धंदा म्हणून करतात उदरनिर्वाहासाठी. तर 3 पिढ्या उपस्थित राहायला लागतात. आता समजा हे एक उदाहरण, आता हे श्राद्ध यांचे वडील, आजोबा आणि पणजोबा, हं यांनी श्राद्ध केल्यानंतर त्यांचे पणजोबा मुक्त होणार, 4थी पिढी मुक्त होती असं शास्त्र सांगतं. खरे मुक्त झालेत की नाही माहिती नाही, तर ते मन मुक्त झालेले सगळे अडकलेत वरती. कळलं? कळलं का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? तर म्हणून मग त्यांना मुक्ततेसाठी काय करायला पाहिजे असं विचारलं दादानी. तर तुमच्या गुरुना, त्या आत्म्याने सांगितलं, तुमच्या गुरुना विचारा याच्यासाठी काही मार्ग आहे का. म्हणून मगाशी जे सांगितलं, नाथपंथाचा संबंध का आहे, नाथपंथ श्रेष्ठ का आहे, तर नाथपंथाने सांगितलं की मातृपितृ ऋणानुबंध आहे, याच्यामुळे त्रास होतो. तर श्राद्ध पक्ष व्यवस्थित होत नाहीत, म्हणून ते आत्मे सद्गतीला जात नाहीत. म्हणून आता परत इथे मेलं तर परत, म्हणून दादा काय म्हणायचे तेव्हा आम्हाला समजायचं नाही, ही खालची मुंबई आणि ती वरची मुंबई म्हणायचे. वरती आत्मे अडकतात आणि इथे तुम्ही मरता, ते श्राद्ध पक्ष होत नाही व्यवस्थित. म्हणून आता ह्या हॉलची कपॅसिटी समजा 1000 आहे, तर ह्या हॉलमध्ये 10,000 माणसं बसवली तर ती बसतील का? ती चुळबुळ करणार, ती बळबळ काहीतरी करणार. तसं वरती चाललंय. तर याच्यासाठी दादानी औषधमोचनाची हवनं केली. मग आता एक माझं उदाहरण धरायचं झालं, मी केलं तर माझ्या 3 पिढ्या मागच्या, 3 पिढ्या पुढच्या, एवढं दादानी कार्य करून ठेवलं. पुढच्या जन्माची व्यवस्था करून ठेवली, मागचे जन्म उधरून ठेवले. म्हणजे केवढ त्यांच्या कृपेचा वापर दादानी 100% केला. हे ह्या लोकांना समजलं पाहिजे, पुढच्या पिढीला. आता तुम्हाला जे पैसे मिळत आहेत, तुम्हाला लाखो रुपये पगार जे मिळत आहेत, ते दादानी काम केलंय आणि पहिल्या लोकांनी हे सगळं शास्त्रशुद्ध केलं. म्हणून आज हे यांचे नातू पणतू, खापर पणतू जे काय ते गाडीतनं काय हिंडताय, तर त्याचा पाठीमागच्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी, पणजोबांनी, जे कोणी होते दादांच्याकडे आलेले, त्या सगळ्यांनी दादांना 100% सहभाग, मदत केली आहे त्यांच्या कार्यामध्ये. हे जेव्हा कळेल आणि तुम्हाला कर्म आणि आत्मा हे जे होतं, ज्याच्या गत जन्माचे काय आहे, ऋणानुबंध ह्या जन्मातले 5 जन्माला आलेले, जन्म कर्म जन्म जन्मांतराशिवाय तुम्ही जन्माला येत नाही. मातृपितृ इतरेजन आणि देवादिक हे 3 जन्माला आल्यानंतर सुरू होतात. कोण येते म्हणजे 5 ऋणानुबंध हे झाले. आणि तुम्हाला जन्म घ्यायला भाग पडतात ते 2 गत जन्मातले जन्मकर्म आणि जन्मांतर, म्हणजे 7 ऋणानुबंध हे तुम्हाला ह्या आयुष्यातल्या कर्मात फेडावे लागतात. जड होत आहे का? हे ऋणानुबंध आपण फेडू शकत नाही. आणि मग आयुष्य मर्यादेमुळे 60 वर्षाला गेलं की ते, म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं काय कॅरी फॉरवर्डला शब्द काय, ते पुढे पुढच्या जन्मात परत चालू होतात, पाठीमागचं ऋण फिटलं नाही. म्हणून दादानी पहिल्या संमेलनामध्ये काय सांगितलं होतं की 5 ऋणानुबंधाचं देणं फिटत नाही. म्हणून या जन्मामध्ये 6वं दुकान उघडतो तो. पहिले 5 धावत येतात, आमचं ऋण दे. ते आधी समजत नव्हतं. 10-25 वेळा वाचलं तेव्हा ते ट्यूब पेटली की हे असं का म्हणतात. म्हणून म्हटलं, समजलं तर त्याच्यात काही इंटरेस्टिंग विषय नाही, पण नाही समजलं तर डोकं जड होतं. पण दादा बोलत होते ते आम्हाला काही समजत नव्हतं, डोक्यावरनं जात होतं. पण दादा म्हणायचे आत्ता ऐकून ठेवा, कधीतरी तुम्हाला हे समजेल. मग आता ते समजतं की वरचे आत्मे राहिले आहेत, ते म्हणून वरती ते जन्माला येऊ शकत नाही, म्हणून मग ते तुमचा उपयोग करतात. मग किती किती वेळा तुम्ही उदाहरणं घेतलीत, तामण बघायला येता,
डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये येतो, डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये नॉर्मल येतं, मग तुम्हाला त्रास का होतो? याचं उत्तर कोण देणार? आणि शेवटी डॉक्टर डॉक्टर कोण आहेत का इथे? हा, नाही, शेवटी डॉक्टर काय सांगतात? ऑपरेशन वगैरे सगळं करतात, ऊपरवाले के हात में. मग आधीच म्हणा ना ऊपरवाले के हात में. मग ऊपरवाल्याला मानायला का तयार होत नाही तुम्ही? मग उपरवाला केव्हा आठवतो? उपर जायची वेळ येते तेव्हा उपरवाला आठवतो. तोपर्यंत उपरवाल्याला हात जोडायची, मग उपास करतील, दान धर्म करतील, देवधर्म करतील. माझा अधिकार नाही, पण गोष्ट वाचली. गोंदवलेकर महाराज होते ना, त्यांना सगळ्यांनी काय काय त्यांच्या बायकोला दिलं होतं, तर ते सगळं ती कॉटच्या ह्याच्यामध्ये खाली घालायची आणि वर झोपायची. मग ना माया चांदीचा ग्लास दिला, अमुक दिलं तमुक दिलं, तर ती आजारी पडते तेव्हा ती सुटत नाही. तेव्हा गोंदवलेकर सांगतात आंघोळ करून ये आणि ते सगळं दान करून टाक, तेव्हा तू सुटशील. तेव्हा ती म्हणते ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? ते म्हणतात ह्याचा आणि त्याचा संबंध आहे म्हणून सांगितलं तुला. ती जेव्हा आंघोळ करून येऊन दान करते तेव्हा ती मोकळी होते. म्हणजे किती संत सत्पुरुषांना हे सुटलं नाही, तर तुम्हाला आम्हाला सुटणार आहे का हे? मग दादानी त्यातनं अलगद आपल्याला तिथून काढून म्हणून पहिल्या सेमिनारचा विषयच आहे काय, तुम्हाला वासना बरोबर असे जन्माला येत होतात, ते सोडून तुम्हाला काहीतरी कामासाठी या, म्हणून कुठून यायचं, काय करायचं आणि कुठे जायचं हे त्यांनी निश्चित ठरवलं. केवढी मोठी स्थित्यंतर केली, म्हणजे म्हणजे त्या परमेश्वराला पण असं वाटलं असेल की याला माध्यम का निवडलं आपण, आम्हाला पूर्ण. दादा म्हणायचे आता तुझ्याकडे काय बघणार नाही, आता ह्याला सुखी कसं करायचं आहे ह्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये. तर म्हणाले आता तुला कशाला बघायचं, तुला कशाला नमस्कार करत बसायचं देवाला म्हणतात, तर या लोकांना सगळ्यांना सुखी करूनच तुझ्याकडे घेऊन येणार, इतकी त्यांची जिद्द होती. आता कर्म आणि तुम्हाला आत्मा सांगितला ना, त्याचं हे त्या दादानी लिहिलेलं निवेदन होतं, ते वाचते पहिल्यांदा. विश्वाची उत्पत्ती 3 लोकात झालेली आहे, यलोक, परलोक आणि स्वर्गलोक. तर त्याला जन्माला येतो त्यावेळी, आम्ही चष्मा घालते जरा, विश्वाची धारणा 3 लोकात झालेली आहे, यलोक, परलोक आणि स्वर्गलोक. मानव जन्माला येतो त्यावेळेला त्याचे अस्तित्व कर्म आणि आत्मा असतं. हा, म्हणजे एक कर्म काय झालं, कर्म आणि आत्मा असे असते. आणि तो जन्माला आल्यानंतर मातृपितृ, इतरेजन आणि देवादिक, म्हणजे ज्या आई वडिलांच्या पोटी येतो ते मातृपितृ, इतरेजन म्हणजे पहिले हे नातेवाईक ते, आणि देवादिक म्हणजे ज्या घराण्यात जन्माला येतो त्या घराण्यातले देवादिक. हे ऋणानुबंध जोडल्याशिवाय तो जन्माला येऊ शकत नाही. म्हणजे जन्म घेण्यासाठी हे 5 ऋणानुबंध आवश्यक असतात व त्यांचा संबंध प्राप्त जन्माशी असतो. याचा सोपा सरळ अर्थ म्हणजे परलोकामध्ये जे कर्म आहे, मेल्यानंतर जे आपण चांगलं करतो वाईट करतो, जे काय असेल, चांगलं असेल वाईट असेल, ते कर्म म्हणून करतो, ते अव्यक्त असतं. हा, मेल्यानंतर ते तिकडे वरती जमा होतं, मेल्यानंतर आत्मा होतो म्हणून ते अव्यक्त असतो, व्यक्त नसतं. तर ते अव्यक्त असते, ते जन्मप्राप्तीनंतर व्यक्त होते. म्हणजेच कर्माची व्यक्त अवस्था म्हणजे जीवन. म्हणजे गेल्या जन्मीचं जे कर्म आहे ते या जन्मी कार्यान्वित होतं. हा, गेल्या जन्मीचं कर्म या जन्मी कार्यान्वित होतं, म्हणून अव्यक्त कर्माची अवस्था व्यक्त अवस्था म्हणजे जीवन. म्हणून दादा काय म्हणतात, आपण म्हणतो ना, तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलं म्हणजे कळेल, काय काय गेल्या जन्मी आम्ही पाप केलं होतं म्हणून ह्या जन्मात भोगतो म्हणतो ना आपण. म्हणून गेल्या जन्मीचं कर्म ह्या जन्मी जे उदित होतं, या जन्मीचं कर्म चांगलं केलं वाईट केलं पुढच्या जन्माला येणार. दादा म्हणाले तसं नको, मागचं कर्म धुवून टाकायचं, कटकटच नको. पण दादा म्हणतात जन्माला येऊन कर्म करून ते भोगण्यासाठी जन्माला यायचं, त्याच्यापेक्षा मी तुमचे जन्मच कमी करून टाकतो ना.
जन्मच कमी केले तर कर्म करायचा प्रश्नच येणार नाही. हा, म्हणून प्रत्येक वेळेला विमोचन केल्यानंतर दीक्षा दिल्यानंतर प्रत्येक दीक्षेमध्ये 3 जन्म कमीत कमी 3 जन्म कमी केले. म्हणजे आपल्याला आता जे आपण हे सगळं समजून घेतोय 15 जन्मानंतर आपल्याला मिळालं असतं ते दादानी या जन्मात करून दिलं. म्हणजे आपलं किती किती जन्म वाचवले. 15 सख 90, म्हणजे 900 वर्ष वाचली ना आपली. 60 वर्ष सरासरी 60 वर्ष जरी धरली तरी 900 वर्ष म्हणजे 1000 वर्ष जवळजवळ धरा. 60 65 60 म्हणजे 60 एक सरासरी सांगितलं. कोण 80 वर्ष जगेल, कोण 90 वर्ष जगेल. म्हणजे 1000 वर्षांनी जे मिळणार होतं ते तुम्हाला आता करून दिलं. का तर तुम्ही काहीतरी माझ्या उपयोगाला याल म्हणून. हा, म्हणून ते काय म्हणतात आपल्याला जन्म प्राप्त. पण आपण काय करतो, जन्म प्राप्त झाल्यानंतर हे अट्रॅक्शन आहे इथलं सगळं. हा, म्हणजे त्यांनी एक वाक्य काय सांगितलं, पैसे आहेत म्हणून तुम्ही सुखाची साधनं खरेदी करू शकता, एसी घेऊ शकता, आणखीन काय काय घेऊ शकता, पण समाधान कुठे? पाव किलो विकत मिळतं का बाजारात? 100 ग्रॅम तरी मिळतं का? म्हणून त्यांनी म्हटलं आता आपल्याला जन्म प्राप्त झाल्यानंतर वाचा. आता आपल्याला जन्म प्राप्त झाल्यानंतर हे लोकात म्हणजे जगात अनेक गोष्टी दिसतात, पण त्या सर्व आपल्याला प्राप्त व्हाव्यात म्हणून आपण जन्मभर धडपडतो. आपल्याला जाताना बरोबर काहीच नेता येत नाही, हे विसरतो, व त्यातच आपण गुंतो व परत जन्माला येतो. आयुष्य मर्यादेमुळे काही गोष्टी ज्या मिळवायच्या राहिल्या त्या मिळवण्यासाठी परत जन्म घेतो. म्हणजे आपले कर्तव्य जे काही शिल्लक राहिले आहे त्याची फेड करून पुढील अवस्था प्राप्त करण्यासाठी आत्मा जन्म घेतो. पण अज्ञानाने त्याची फेड करावयाची राहून ती राहून जाते व आत्मा कर्माची उपाधी लावून घेतो व जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. म्हणजे इहलोक व परलोक. त्यांनी काय सांगितलं की जन्माला आल्यानंतर इथल्या गोष्टी दिसतात पण त्याच्यात अडकतो, परत ते मिळवायचं राहिलं म्हणून आपण गेलो की परत जन्माला येतो. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरण एवढ्यात फिरत राहतो आपण. हा, त्याच्याऐवजी दादानी काय केलं की कर्माची फेड करायची आहे हे जर समजलं, हे जर समजलं त्या आत्म्याला, अज्ञानाने आपण ते कर्माची फेड करायची आहे, चांगलं काहीतरी करायचंय किंवा गतजन्मात जे काय वाईट केलं ते परत नाही करायचंय, परत नाही करायला पाहिजे. आपण एक चूक केलीये ती परत आपल्या हातून होऊ नये हे अज्ञानाने समजतच नाही आपल्याला, म्हणून तीच चूक आपण दर जन्मात करतो आणि पुन्हा जन्माला येतो. म्हणून हे अज्ञानाने त्या गतीत जे सापडलं आहे त्यातनं दादानी बाहेर काढलं आपल्याला, बरोबर ना. म्हणून ते काय म्हणतात, तुमचे जन्मच कमी केले म्हणजे तुम्ही त्याच्या ऋणामध्ये अडकणारच नाही, चांगलं वाईट काही करायलाच जाणार नाही, मग तुम्ही काहीतरी काम कराल. एवढ्यासाठी ते म्हणतात, त्यांनी काय काय सांगितलं, तो अडकला जन्म मरणाच्या ह्याच्यामध्ये की प्रवाहात कसं जातो तसा जो प्रवाह घेऊन जाईल तसे वाहत जातो, काही आपल्याला ध्येयच राहत नाही. मग त्या आत्म्याला पण असं वाटतं जन्म घ्यावं, मजा करावी आणि जावं. म्हणून पहिल्या संमेलनामध्ये काय सांगितलंय, तुम्ही पण वाचलत ना, आता तुम्ही वाचलत ना, आता तुम्ही पहिलं संमेलन वाचलत ना, मग ए आणि बी चं उदाहरण काय सांगितलं, ए बी चं उदाहरणच आहे. तर ते म्हणतात हे
ऋणानुबंध फेडत नाही आपण, म्हणजे चांगलं वागत नाही. ऋणानुबंध फेडत नाही म्हणजे काय, एकमेकाला मदत करायला पाहिजे. तो उपाशी आहे, 4 दिवस 4 भाकरी ठेवून खातो, त्याच्यापेक्षा उपाशी त्याला अर्धी भाकरी द्या ना. हे करत नाही, म्हणून आपण फिरत राहतो त्याच्यात. आणि हे जेव्हा कळेल, चांगलं मागू, म्हणजे मागे जे मागच्या जन्मात ज्या चुका केल्या त्या केल्या नाहीत, तर आपण पुढच्या जन्मात चांगलं वागायला जाऊ ना. आणि मग पुढचे जन्म चांगले घेऊ शकू. गत जन्मात जे काय केले त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आपण इथे चांगलं वागलं पाहिजे. म्हणून आपल्याला स्वाध्याय मंडळाला तुमच्या कष्टार्जित पैशातले हॉस्पिटल आणि विद्या ह्याच्यासाठी पैसे द्या म्हणून सांगितले दादानी. उगीच नाही स्वाध्याय मंडळ स्थापन केलंय. आता 1 मिनिट बंद करा. आता 20% फायदा घेत होते, आता 100ला 100% फायदा. म्हणून महागाई वाढली. महागाई वाढायला आपणच कारणीभूत आहोत. मी एवढे कष्ट करते, मग मला कष्टाचं चीज नको का माझे व्हायला. म्हणून दादानी उदाहरण देताना समजावं म्हणून उदाहरण दिलं, की म्हणाले मनुष्य जन्मामध्ये तुम्ही नीट वागला नाहीत म्हणजे परत काय अपक्रांत होत खाली येत नाही. मनुष्य जन्माची अपक्रांती अशी होती की त्याची कर्म एवढी वाढतात, आणि देव काय करतो, चांगलं कर्म तुम्हाला आधी भोगायला देतो. मग त्याच्यामध्ये आपण यांना तुच्छ लेखायचं, त्यांना तुच्छ लेखायचं, त्यांना तुच्छ लेखायचं कोण आपण साठवतो. मग आधीचं वाईट कर्म, नंतरच वागलेलं कर्म, सगळं मिळून मग वाईट कर्म भोगायची जेव्हा वेळ येते तेव्हा डोळ्यात पाणी येतं. मग कुणीतरी तुम्ही आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पण आधी सांगितलं असतं तर तुम्ही ऐकायला जागेवर कुठे होतात. तेव्हा कर्म चांगलं सत्कर्म असतं, त्याच्यामुळे मस्त मजेत असतो. त्याच्यामुळे काय कोण सांगतात ते कळत नाही, असं दादा म्हणायचे. म्हणून ते कर्म इतकं साठतं की 12 वाजता त्याला काम केल्याशिवाय भाकरी मिळत नाही, आणि त्याच वेळेला एकटा गाडीतनं हिंडत असतो. ही 2 उदाहरणं दिली होती. म्हणून ते म्हणाले की ते इथे कळत नाही. पहिल्या सेमिनार मध्ये वाक्य आहे, वर गेल्यानंतर कळतं इथे मूर्खासारखा जन्म कसा व्यतीत केला. आमच्या डोक्यावरनं सापूट गेलं होतं तेव्हा. पण विचारलं ना, दादांची गंमत अशी होती, विचारलं ना, काय कळलं नाही म्हणून काय कळलं नाही, आणि कळलं म्हणावं तर काय कळलं ते सांग. मग त्याच्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. म्हणून शिरोडच्या संमेलनात आम्ही बोलतच नव्हतो, काय सांगतात ते सगळं ऐकून घ्या. मध्ये काय काय वेळेला अच्युत उभी राहा, सचिव उभा राहा, आणि बराच वेळ झाला, अरे तुम्हाला उभं कोणी करायला सांगितलं, आता बस खाली म्हणे. हेच म्हणायचे, अच्युतराव उभे राहा, सचिव उभा राहा. तर ह्या भवचक्रातनं, म्हणजे जन्म घ्यायचा मरायचं, जन्म घ्यायचा मरायचं, हे फेऱ्यातनं, ह्या भवचक्रातून सुटका कधी शक्य आहे आणि कशी होईल, आणि ईश्वराची कृपा कशी प्राप्त होईल, तिचा श्री गुरूंनी हे तत्वज्ञान दादांना औदुंबरला सांगितलं. आणि हे नुसतं सांगितलं नाही, तर औदुंबर येथे शेकडो आत्मे शेकडो वर्ष तिष्ठत आहेत. तर तुला त्या आत्म्यासाठी काम करायचं आहे. 25% यलोकासाठी आणि परलोकासाठी 25% कार्य करायचं आहे. आणि आम्हाला परलोकाचं ज्ञान ह्या लोकांना द्यायचं आहे. म्हणून दादांचं माध्यम त्यांनी शोधलं, आणि म्हणून हे दादांनी काम सगळं केलं. आणि हे कसं करता येईल, त्यांची सुटका कशासाठी, त्याच्यासाठी मार्ग काय म्हणून विचारल्यावर वंशविमोचनाची आव्हानं सांगितली. म्हणून दादांनी 21 वर्षे वंशविमोचनाची आव्हानं केली. आता 21 वर्ष वंशविमोचनाची आव्हानं झाल्यानंतर तर ते दादा काय म्हणतात की त्यांची बहीण होती ना, त्यांना तिकडे गेलं तेव्हा तिला मगाशी सांगितलं तसं त्यांच्या हे झाल्यावरती तो आत्म्याने सांगितलं. आता ती काय म्हणती ते श्राद्ध पक्ष सांगा म्हटल्यानंतर, तर म्हणाले वंशविमोचनाची आव्हानं 21 वर्ष केल्यानंतर त्या सगळ्यांना दादा काय म्हणतात की आता समजा ही आहे,
हिला जर मी सांगितलं अगं तू हे करू नको आणि दादांच्या मार्गाला एक विडा ठेव. काल कोण आलं होतं तुमच्या केंद्रावर, ती बाई मी ओळखत नाही, तिचं नाव मला माहिती नाही. तर त्यांनी मला विचारलं की आम्ही एक गुरु केले, आता इकडे आल्यावर आम्हाला हे करू नको म्हणून सांगितलं. म्हटलं ते केलं म्हणून हे भेटलं. तर तो एकदा विडा ठेवला तर दादानी म्हणजे किती बारकाईने सांगितलं, 1 मिनिट बंद करा. दादानी इतक्या बारकाईने सांगितलं की म्हणाले एक विडा ठेवला तर तुमच्या अख्ख्या घराण्याचं कर्म गुरूंच्या पायाशी बांधलं जातं. हा, इतकं कॉम्पॅक्ट केलं त्यांनी. त्याच्यासाठी तुम्हाला काय जन्मोजन्मी सेवा करायला पाहिजे किंवा अमुक करायला पाहिजे असं काही नाही. तर दादांचं संमेलन जेव्हा शिरोड्याला चालू होतं तेव्हा एक तिसऱ्या संमेलनात ही गोष्ट सांगितली आहे. तर तो एक मुलगा आला होता. तर त्या मुलाला त्यांनी सांगितलं होतं की तुला किर्लोस्कर मध्येच तुझा भाग्योदय होईल आणि तू नोकरी सोडू नको. तर तो इतरांच्याकडे बघून सातारला गेला, तिथे वर्कशॉप टाकलं. आणखी कुठे गेला तिथे वर्कशॉप टाकलं. पण ते नाही चाललं, तिथे मार खाल्ला आणि शेवटी पुन्हा तो पुण्यात आला. आणि पुण्यात आल्यानंतर किर्लोस्कर मध्ये नोकरी मिळाली. तो मोठा होता तर सगळं घरातले त्याच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. तर तो दादांना सांगायला शिरोड्याला आला होता की म्हणाले तुम्ही जे सांगितलं होतं तेच खरं झालं, पण मला जेव्हा 12च्या बुकेची हे झाली, अडचण आली, माझ्याकडे पैसे नसायचे, पण मला तुम्ही उपाशी ठेवलं नाहीत. तुम्ही तिसरं संमेलन वाचा, त्याच्यामध्ये गोष्ट सांगितली होती त्यांनी. आणि तेवढं सांगायला तो दादांना भेटायला आला होता त्या तिसऱ्या संमेलनात. आम्हाला तो गेल्यानंतर दादानी ही गोष्ट सांगितली. म्हणजे मुंबईला बॉम्बस्फोट झाला होता तेव्हा ऑफिसमध्ये दोघी मैत्रिणी बसल्या होत्या. तर ती म्हणाली चल आपण कॉफी पिऊया म्हणून त्या बिल्डिंगच्या बाहेर पडल्या आणि 10 मिनिटांनी बॉम्बस्फोट झाला. ती सकाळी जोगेश्वरी केंद्रावरती विडा ठेवून आली होती. म्हणजे 2 पानं आणि 1 सुपारी विडा ठेवण्यामध्ये किती मोठं असतं. मी आता आपल्याला कळत नाही. हे सगळं आम्ही तयार केलं तरी त्यांना काय पाहिजे तेवढं तेच बोलून घेणार. तुम्ही किती अभ्यास करा, काही करा, हे नेहमीच आमचा अनुभव आहे. तर ते म्हणतात ती बहिणीला नेल्यानंतर मी गेलो तर मग वरच्या लोकांचं तत्वज्ञान कोण सांगणार. तर तिने ते सगळं विचारल्यावर हे श्राद्ध पक्षाबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं मोक्ष मोचनाची हवनं कर. म्हणून ह्या तरुण पिढीने लक्षात काय ठेवलं पाहिजे की तुमचा गतजन्माच कार्यान्वित ह्या जन्मी होतं, हे दादांनी क्लोज डाऊन करून टाकला बँक बॅलन्स. आणि काय केलं तर इहजन्मावरती संस्कार केले. आता आपण मेल्यानंतर हा जन्मगत जन्म होणार. हा, आता आपण ओंकार साधना केली, ही पुढच्या जन्माची तयारी. हा, मग एकदा हे असं सुरू झाल्यानंतर गतजन्माचं प्रश्नच येत नाही ना. मग तुमचे जन्मकर्म आणि जन्मजन्मांतर हे मागचं आणि कार्यान्वित होणार आहे हे बंदच करून टाकलं त्यांनी. म्हणजे केवढी तुमची सोय केली. म्हणजे आता त्यांना फक्त 5 ऋणानुबंध फेडावे लागतील, ते फेडणार ओंकार साधनेनी. हा, ते काय ह्यांना फेडायची काही गरज पडणार नाही. म्हणजे केवढं मोठं स्थित्यंतर केलं आणि पुढच्या जन्मांची तरतूद केली. का तर आतापर्यंत कसं होत होतं, डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर सांगतात हेरिडिटी आली. ते बंदच केली ना. आता अनुवंशिकता काही न येता गुरुवंश म्हणूनच जन्माला येणार. म्हणजे यांचं मागच्या जन्मीचं सगळं देणं फेडलं ना. मग ही जबाबदारी कोण घेईल. म्हणजे हे एवढं सोपं नाहीये. एकदा दरीत पडल्यानंतर तिथून वर काढायचं. म्हणजे मी तर काय म्हंटल माहितीये, एकदा त्यांनी उदाहरण सांगितलं होतं. तुम्ही चिखलात बुडला होता, काढलं, तुम्हाला चांगलं आंघोळ घातली, नवीन कपडे दिले आणि खेळायला सोडलं. तर अनिकेत ते शब्द काय नाही, बच्चा तैरना सीखता है. हा, मुलगा जेव्हा मुलाला काही शिकवायचं सांगे, कुतुबुद्दीन बाबांचे शब्द आहेत.
बच्चा बच्चा कैसा जब तैरता है, तैरना हाँ। सीखता है हाँ, तब हम साथ में रहते हैं। हाँ, एक बार बच्चा तैरना सीख जाता है तो हम किनारे पे खड़े रह के देखते हैं हमारा बच्चा कैसा तैरता है, और वो हमारी खुशी आहे. म्हणजे आता दादानी आपल्याला यातनं सगळ्यांना सोडवलं. आता तुम्ही काम कसं कराल, कार्य कसं कराल, हे बघणं त्यांचं काम आहे ना. मग आता त्यांना आपण वरती न्यायचं का त्यांना खाली बघायला लावायचं, हे आपल्या आचरणावरती अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट, आता एक उदाहरण तुमचं उदाहरण, तुम्ही खुर्चीत बसून रेकॉर्डिंग करता, तुम्ही बाजूला व्हा आणि बाबा रे तू कर म्हणून सांगायला मनाचा मोठेपणा लागतो ना. मी का म्हणून खुर्ची सोडीन, तसं त्या नाही म्हणता आलं असतं. तर ते काय म्हणतात, आज तुमची काम का होत आहेत, ते निराकरण शिकतो. तुमची तयारी नाहीये तेवढी. आसन सिद्ध आहे, निराकरण सिद्ध आहे आणि गुरु शक्ती कार्य करते म्हणून काम होत आहेत. तुम्ही किती बाल्यावस्थेत असला, आजीबाबांचं वाक्य काय आहे, 8 साल के बच्चे के पीछे हम खड़े रहते हैं और कामकाज करके लेते. आपकी जरूरत नाही आहे. मी नाही केलं तर कामकाज अडेल, मुळीच अडणार नाही म्हणाले. आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि काम करू, एवढी त्यांची ताकद आहे. हे म्हणतात मी नाही गेलो ना तर पूजा होणार नाही, हा म्हणतो मी गेलो नाही ना तर जानवाज आरती होणार नाही, काही अडत नाही कोणाला. काही कोणाचं अडणार नाहीये. म्हणून आपण एवढीच जाणीव ठेवली पाहिजे की त्यांनी कृपावंत होऊन आपल्याला दिले आणि ते आपण सांभाळायचे आणि आपण चांगलं वागायचे आणि आपल्याला त्यांचा भार तेच उचलणार आहे, करणार तेच आहे, फक्त आपण काठ्या लावायचे. तेवढंच समाधान आपल्याला की आम्ही काठ्या लावल्या. क्षणभंगुरतनु जाईल न कळत, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी. क्षणभंगुरतनु जाईल न क म्हणाले, क्षणभंगुरतनु जाईल न कळत, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी. कोण मी कैसा जातो कोठे, कोण मी कैसा तत्व हे विमरी म्हणूया, म्हणणार कोण म्हणूया. क्षण जाईल न कळत, क्षणभंगुरतनु जाईल न कळत, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी. कोण मी कैसा जातो कोठे, कोण मी कैसा जातो कोठे, तत्व हे विवरी म्हणूया, तत्व हे विवरी म्हणूया. क्षणभंगुरतनु जाईल न कळत, क्षणभंगुरतनु जाईल न कळत, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी म्हणूया, सद्गुरु पाय धरी. विलासाचा आशय जाणुनी, विलासाचा आशय जाणुनी, सावन हो रण
हॅलो. आता विमोचन केलं म्हणजे नुसते आपले ऋणानुबंधाचं विमोचन केलं नाहीये. अजून एक गोष्ट सांगितली ती पहिल्या संमेलनात आहे ते, तर ते आठवण करून दिली, विसरले ते. तर त्यांनी काय सांगितलं की समजा हा एक आहे, तुम्ही आहे एक 60 वर्ष आहे. आता बाल, तारुण्य, वार्धक्य 3 अवस्था. हा एखादा लवकर गेला बालवयात तर त्याच्या 2 अवस्था शिल्लक राहतात. कुठल्या? तारुण्य आणि वार्धक्य. हं. एखादा तरुणपणी गेला तर त्याची वार्धक्य अवस्था शिल्लक राहते. नंतर तर काय होतं, पुढच्या जन्मी जेव्हा जन्माला येतो तेव्हा बालपणी मेला असला तर ह्या 2 अवस्था पूर्ण केल्याशिवाय त्याचं ह्या जन्मातलं कर्म उदित होत नाही, असं सांगितलं होतं ना. तर असं सांगितलं होतं दादानी. म्हटलं तर म्हणाले आता काय होणार आहे. पहिल्यांदा आपण मग म्हणतो एखादा मनुष्य असतो, तो तरुणपणी अगदी अत्तर लावून निघतो म्हातारपणी. त्याची तरुण अवस्था शिल्लक राहिली असती म्हणून ती म्हातारपणी उपभोगून पूर्ण करतो. मग त्याचं हे चालू होतं. एखादं लहान असतं, त्या आजी सारखी बोलते, आपण म्हणतो काय म्हातारीसारखी बोलती रे ही, आजोबासारखं बोलतो की आजी सारखी बोलती. म्हणजे त्याची ती 2 अवस्था शिल्लक राहिली, ती पूर्ण झाल्याशिवाय त्याचं उदित होत नाही. हे जे अनइव्हन जीवन होतं. आता तुम्ही कुठल्याही अवस्थेत मरा, परत तुमचं कर्म ते चालू होईल, ते 1, 2, 3 पासूनच चालू होईल, अशी व्यवस्था केली विमोचनानंतर. म्हणजे किती अंगाने ते विमोचन केलं असेल. तर आता आपण हे सांगितल्यानंतर आपण थांबून पुढचा विषय नंतर घेऊ. इंटरेस्टिंग फार आहे की पुढे काय सांगितलं. म्हणलं हे सगळं का करावं लागलं, कारण जगाची अपक्रांती. त्यांनी मला प्रश्न ठेवला होता, काय केव्हा केलं, कधी केलं, का केलं, कुठे केलं, कसं केलं, आणि त्याच्यात मी एक ऍड केलं, त्याचे रिझल्ट काय, ते सगळं आपल्याला शेवटी बघायचंय. त्यांचा पॉइंट टेक्नॉलॉजी आहे, पण दादानी टेक्नॉलॉजी सारखं नाही केलं. दादानी प्रॅक्टिकल काय प्रॉब्लेम आहे ते बघून सॉल्व्ह केले. आणि पहिल्यांदा म्हणाले, तुमचे जर अडचणी दुरुस्त केले नाही, तुमच्या अडचणी दूर केल्या नाही, तर माझ्याकडे तत्वज्ञान काय येते. तुम्ही कुठे आज तुम्ही का बसताय. तुमची सगळी आबांनी जेवणाची व्यवस्था केली आहे, खाण्याची व्यवस्था केली आहे, चहाची व्यवस्था केली आहे. पैसे भले येऊ दे, तो प्रश्न नाही, ते काय त्यांच्या घरचं घालणार नाही. आणि का घालावं त्यांनी, तोही प्रश्न आहे आत्ताच्या ह्याच्यात. पण आता शांतपणे तुम्हाला इथे बसला, चिंता आहे का काही जेवायची वगैरे. 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, काय जे काय टाइम आहे त्यावेळेला जेवण मिळणार. म्हणून मी काय सांगते ते तुम्ही ऐकताय. म्हणून दादानी शिरोड्याला संमेलन का घेतली. मुंबईला यायचं असेल तर तो कुठून येईल, तर ट्रेन लेट झाली तर तो येणार नाही, म्हणून म्हणाल तुम्हाला सगळ्या ह्याच्यातनं सोडवलं आणि लांब गेलं. आणि तुमचे जे तत्वज्ञान तुम्हाला सांगायचं असलं तर आधी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या अडचणीतून मोकळं केलं पाहिजे. आणि अडचणी संपायला 25 वर्ष लागली. मग सकाळी मी एक उदाहरण सांगत होते, ते अर्धवट राहिलं, तेवढं पूर्ण करून आपण जेवायला उठूया म्हटलं. तर ते काय म्हणतात, इथे ही आहे, हिला मी सांगितलं बाई तू करू नको, ते अर्धवट राहिलं होतं आपलं. ती बाई कोण आली, तर ती मला म्हणाली, तर त्यांनी काय सांगितलं, हिला करू नको म्हणून सांगितलंय मी, तर हिला पटत नाही. 5 वर्ष मी हिला सांगते तर हिला पटत नाही. पण ते वरती आत्मेत ना, त्यांना माहित आहे की हे सांगतायत ते बरोबर आहे किंवा हे. तर म्हणाले तुमच्यापेक्षा
त्या लोकांना मी आत्म्यांना जर दीक्षा दिली तर ती लवकर पोहोचेल. आणि त्यांना श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय हे काही म्हणता येत नाही. एक अक्षर फक्त ते ओम म्हणू शकतात. तर आम्हाला चौथ्या संमेलनामध्ये जेव्हा बोलवलं, करणारे सगळे दादा होते, आम्हाला उगीच शिड्या लावलेल्या, तुम्ही लावता तशा. तर ते म्हणाले आपल्याला वरच्या लोकांच्यासाठी ओंकार द्यायचा आहे, तो रॉकेट सारखा जायला पाहिजे आणि त्याला तुमची मदत पाहिजे आणि त्याला तुमची पोट रिकामी पाहिजे. म्हणून जे काय आणलंय बरोबर ते खा तरी, नाही तर देऊन टाका, संपून टाका. कारण तेव्हा कोणाला कसले त्रास, कोणाला कसले बीपी असलं तर गोळी घ्या, हे अमुक करा म्हणून घ्यायला लागायचं. तर म्हणाले ते काय आणलंय ते देऊन टाका, नाही तर खाऊन टाका. उद्या सकाळी कोणीही साधनेला येताना सगळ्यांची रिकामी पोट पाहिजे. रॉकेट आम्ही कसं रॉकेट ते उडवणार, आम्ही फक्त त्याला टेकू दे. पण समाधान एवढं आम्ही आम्ही काहीतरी केलं. म्हणून त्यांनी सांगितलं त्या आत्म्यांना जर दीक्षा द्यायची झाली, ते जन्माला आता पुढची मुलं येतील, ही तरुण मुलं आहेत, यांची लग्न होतील, यांची मुलं जी होतील, ती सगळी येणार, ती कारण दीक्षा घेऊनच जन्माला येणार ना. त्यांचं सगळं नानांनी स्वच्छ करून ठेवलेलं आहे. म्हणून म्हणून त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, कार्य करणार म्हणून तुम्ही उगीच काय कॉलर टाईट करू नका. आता समजा हे आहेत किंवा हे आहेत, आता यांच्याकडनं ते काय हे पाया बिल्डिंगचा, आता यांचा मुलगा, त्यांचा मुलगा, यांना काही नाही, यांच्या मुलाला 50%, यांच्या नातवाला 100%, आणि 100%तनं जेव्हा त्यांच्या नातवाला मुलगा होईल तेव्हा कार्य सुरू होणार आहे. म्हणून ते हे पाया बिल्डिंगचे, बरोबर ना. म्हणून ते काय म्हणतात, बहुकार्य ते पुढे असे रे, आळस जाणून तत्पर व्हावे. म्हणजे आपण बघू की नाही बघू, पण आपल्याला एवढं समाधान पाहिजे की आम्ही त्यांच्या कार्याला मदत केली किंवा आमचा हातभार लागला. पण यांना ते समजलं पाहिजे की दादानी आपलं सगळे ऋणानुबंध पूर्ण केले, दोष सगळे घालवले, घराण्याचे दोष असतील, रक्तातले दोष असतील, अनुवंशिक दोष असतील, जे काय असेल ते सगळं विमोचनाची हवनं करून सगळं तुम्हाला स्वच्छ केलं. आणि आता गतजन्माचा प्रमाणे तुम्हाला काही करावं लागणार नाही. या केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत तरुण पिढीच्या यांनी विचार करायला गेलं तर. म्हणून आपल्यापेक्षा आपली नातवंड किंवा ही जास्त शार्प आहेत, कळतं की नाही. आत्ताची टेक्नॉलॉजी जन्माला आलं तर आम्हाला अजून कळत नाही त्यातलं काय व्हॉट्सअप आणि, पण ही मुलं पटपट करतात की नाही. मग ती का करतात, आणि हे येत आहेत दादांच्याकडे म्हणूनच यांचा मुलगा शहाणा आहे असं नाहीये. तो जो गुरुकृपेचा पाऊस पडलाय तो सगळीकडे पडलाय. आज झोपडपट्टीतली मुलं गेली तरी सुद्धा ती हुशारच आहेत. असं नाहीये की ते दादांच्याकडे येत नाही म्हणून, कुठच्या तरी जन्मात ते आलेले असतीलच ना. इतकं डीप मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हो, नाहीतर आमचे पण फोटे लागले असते ना पूजेला. त्यांचे लागले, त्यांच्या ऐवजी आमचेच लागले असते की ह्यांनी काम केलं म्हणून. इतकं विचारपूर्वक काम केलंय त्यांनी की ज्याचं नाव ते, म्हणून ते काय म्हणतात, त्यांनी पण तोंडात बोट घातलं असेल, काय कोणीतरी एक कवन केलं होतं ना त्याच्यावरती, की म्हणाले दादानी काम असं चोख केलंय आणि इतकं 100% केलंय, ते आयुष्याचं व्रतच ना त्यांचं ते. दादा वहिनींचा संसार म्हणजे स्वतःचा संसार काहीच नाही, जगाचा संसार हा त्यांचा संसार. आज ती जेवली का नाही, ती झोपली का नाही, तिला पांघरून मिळालं की नाही, ती पोचली की नाही. म्हणून आम्हाला शिरोड्याला म्हणायचे, तुम्ही पोचल्यानंतर फोन करा, तुम्ही गाडीत बसता, येता, सेमिनारला जाता, जाईपर्यंतची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आम्ही बाबांना प्रार्थना आणि 3-3 महिने आम्ही तयारी करतो जाऊन. पहिली झोप नसती मला, संमेलनाची तयारी, आणि स्वतः जाऊन बेळगावला जाऊन भाज्या घेऊन येणार. आणि पहिल्यांदा निवडण्यापासून आम्ही सगळं केलं. आणि पहिल्या 2 संमेलनाला
दादा म्हणाले तुमच्या ब्रेकफास्टशी बोलत होतो, ते स्नेहसंमेलन होतं. आणि नंतर म्हणाले तुमचं जेव्हा सगळं हे केलं तेव्हा तुम्हाला थोडं थोडं धारण व्हायला लागलं, तर पहिल्या ना 100 रुपयात 10 दिवस 10 जेवण दिवस होतं. 100 रुपयामध्ये. किती स्वस्ताई पण म्हणजे होती. 100 रुपये नव्हते लोकांकडे. आणि जसं जसं धारण व्हायला लागलं तसं लोकांनी सांगितलं दुपारचा चहा, सकाळचा चहा, 11चा चहा, 2 जेवण चांगले चापून नाश्ता. चोपून जेवत होते सगळेजण. पण नंतर जसं धारण व्हायलं तसं तुमचं जेवण आपण होऊन सांगितलं आम्हाला हा चहा नको तो चहा नको. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं नव्हतं की तुम्ही चहा पिऊ नका, तुम्हाला एवढे पैसे लावले तेवढे पैसे लावले. इतकं म्हणजे जेवणा खाण्यापासनं, झोपण्यापासनं, तत्वज्ञान सांगण्यापासनं. बरं आम्ही हे काहीतरी त्यांनी सांगितलेलं इकडचं तिकडचं लिहितोय तरी दादा तर काही नमस्कार सुद्धा कधी आम्ही केलेलं बघितलं. केलेला बघितलं नाही. पुण्याला काय बोलून येत असतील, मी द्वारकाला काय लिहिलंय बोलले त्या तेवढंच. ह्याच्यामध्ये बाबांची काय बोलून येत असतील ते येतील. असे येऊन बसले की सुरू करायचे. काही चिठ्ठी नाही, चपाटी नाही, काही नाही, एक ग्लास पाणी आणि कोणाचं मग म्हणा हं. एवढं लक्ष हा, असायचं बरोबर. की मी जे सांगतो खणखणीत हवं. आम्हाला स्ट्रिक्ट सूचना होत्या. हेअर पिना घालायच्या नाहीत, साडी पिन लावायची नाही, बांगड्या सोन्याच्या घालायच्या नाहीत, फक्त मंगळसूत्र अलाउड होतं आम्हाला. का तर मी शिकवताना तुम्हाला जो ओंकार धारणा होती त्याच्यामध्ये हे मेटलचे जे आहेत ते डिस्टर्ब करतात. म्हणून मी यांना सगळ्यांना काय सांगते, आमची आरती ही चांगली म्हणते, तो चांगला म्हणतो, सगळे चांगले म्हणतात, सगळ्यांना दादांचं प्रेम आहे. पण दादांच्या आरती ऐका का सांगते की त्यांचा पॉज, त्यांची म्हणण्याची पद्धत, त्यांची चाल, हे सगळं तुम्ही ओरिजिनल ऐका. म्हणजे तुम्हाला आणि त्यांनी एकदा सांगितलं तर इथे पोचेल, आम्ही 10 वेळा सांगितलं तरी ते पोचणार नाही. का तर आम्ही खालच्या लेवलनी बोलतो, ते वरच्या लेवलनी बोलतात आणि त्यांच्या थ्रू आशीर्वाद मिळतो. नाही. शब्दाला वजन आहे त्यांच्या, आमच्या शब्दाला तेवढं वजन नाहीये. पण त्यांनी सांगितलेलं जे आहे ते आता सगळं आठवतं शिरोडा संमेलनाचं. ते म्हणतात तुमची मेमरी मेमरी आमची आमची कलाकुसर काही नव्हे, ही त्यांची कृपा आहे म्हणून ते आठवतं इथे बसून. आम्ही सांगायचं तिसरं ठरवलेलं असतं आणि सांगून घेतात तिसरं. त्यांना अपेक्षित आहे तेच सांगून घेणार. म्हणजे तुम्हाला जे पोषक असेल, तुम्हाला जे आवश्यक असेल तेच ते बोलून घेणार. आम्ही किती तयारी केली पीएचडीची तरी पेपरचा प्रश्न पेपर त्यांच्याकडे आणि उत्तर पत्रिका पण त्यांच्याकडे आहे. ठीक आहे, 1 वाजला ना. 1 वाजता झालं. हा नाही थोडं लवकर उठले तरी झालं असं काही नाही. आणि नाहीये नाथपंथ आहे, त्याचं उदाहरण बघा, ऐका आता. हं. आता घडलेली आहे आता रिसेंटली. तर दादा आपल्या कार्यामध्ये समाविष्ट असलेल्या सिद्ध सिद्धांत पद्धती आणि साधन पद्धती ह्या ते जरी त्या शक्तीचे होते तरी त्यांनी त्यांच्या मनाने म्हणून केलेलं नाही, या पूर्वापार चालत आलेल्या. माझा एक मित्र होता, त्यांनी त्याच्या घरचं उदाहरण सांगितलं, ते मी शोभाताईंना सांगितलं होतं. तर माझ्या मित्राचा मामा लहान असताना त्याच्यावर कोणीतरी करणी केली. तर करणी केली तर त्याचा गोळा त्याच्या पोटात होता, तर त्यातच तो गेला. तर ती करणी केली तर त्यांना पूर्ण त्या कुटुंबाचं, जसं ते शोभाताईंनी मगाशी म्हटलं की शाक्त पंथाचा ज्या वेळेला उदय झाला तर त्यांनी ते जारण मारण या पद्धती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी किंवा दुसऱ्यांचं चांगलं बघवत नाही म्हणून त्याच्यासाठी कार्यरत केला. तर तसाच प्रकार हा की करणी केली आणि त्याचं उच्चाटन करण्यासाठी म्हणून नाथ पंथाचा उदय झाला. तर ती करणी केली आणि त्याचा प्रभाव पूर्ण त्यांच्या घरच्यांवर. तर अमरावतीला राजापेठ म्हणून एरिया आहे, तिथे एक मालवे गुरुजी म्हणून आधी असायचे. त्यांचं मातीचं घर, त्यांची मातीची खोली, त्या मातीच्या खोलीमध्ये दत्तांचा फोटो आणि नवनाथांचे फोटो लागले होते. तर हे मार्गदर्शनासाठी म्हणून त्यांच्याकडे गेले. आपल्या कार्यकेंद्रावर आल्याबरोबर जशा पद्धतीने उदी आणि दोरा बांधला जातो तशीच त्यांनी पण विभूती आणि हाताला गंडा बांधला, दोरा बांधला आणि म्हणाले मी ज्या वेळेला सांगेल त्यावेळेला तुम्ही या. आणि त्यांनी बोलावून घेतलं. मग ते सगळे आले आणि त्यांनी त्यांच्या भक्ताला सांगितलं की आतून जाऊन भांड घे
आणि त्याच्यामध्ये पाणी भरून आण. तर त्याच्यामध्ये पाणी भरून आण. तर तो त्यांनी आतमध्ये जाऊन त्यांनी पाणी भरून आणलं. त्यांनी हातात विभूती घेतली आणि म्हणाले आणि प्रार्थना केली नवनाथांना आणि दत्ताला प्रार्थना केली की जर मी आजपर्यंत केलेली साधना तुमच्यापर्यंत पोचत असेल, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे जर मी आतापर्यंत कार्य करत आलो असेल, तर यांच्याकडे जे काही आहे, यांना जो काही त्रास आहे, या बाधेचा त्रास जो काही असो, तो ह्याच्यात उतरू दे. आणि त्यांनी ती विभूती फेकली त्या ह्याच्यामध्ये, परातीमध्ये पाण्याच्या. आणि जो काही त्यांचा बाधा किंवा त्या करणीचा त्रास होता तो त्या तामणात उतरला. तीच पद्धत आपल्याकडे तामण म्हणून आहे. हे करताना, कामकाज करताना. तो एक अनुभव होता, तो सांगायचो. धन्यवाद. आता येत ऐकू तुम्हाला? आता त्यांनी आता ही गोष्ट सांगितली. आणि आता हे सेवक सगळे सहज तामण देतात. हा, पण तामण सिद्ध करताना दादांना रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत. म्हणजे आज आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितली होती, तामण बघून झाल्यानंतर तो माणूस उठल्यानंतर ते पाणी झाडात टाकलं तर झाडाच्या शेंड्यावरनं ती पुढच्या सद्गतीला जातात. म्हणजे कार्य करताना किती गोष्टीचा विचार केला की मेल्यानंतर त्या माणसाला सद्गती मिळाली पाहिजे. इथे जो माणूस आहे त्याला सुख शांती समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे, 2 वेळचं खाणं मिळालं पाहिजे, त्याच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या सगळ्या भागल्या पाहिजेत. म्हणजे एका वेळेला परलोकातलं आणि इथलं कार्य करायचं म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे. आणि ते सुद्धा फक्त आपल्या घराण्यासाठी नव्हे, सगळ्यांच्या ह्याच्यासाठी करायचं. म्हणून म्हणून बाकीचे जे येतात किंवा बाकीच्या मार्गात किंवा आपल्या मार्गात हा फरक, मोठा फरक आहे. बाकीचे सगळे करू शकले असते. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली, मी मग सांगितलं, मला आठवलं, संदर्भ सांग. व्यवस्थित आठवली. हा? नाही ते नाही. कोणाला? नाही नाही नाही. नाही नाही ते. ठीक आहे, दुसऱ्याच आठवत होती. हॅलो, ही जी एक सर्वात पहिले तामणाची सिद्धता कशा प्रकारे झाली? मला नाही. दादांकडे एक व्यक्ती आला होता आणि माझ्या पत्नीला असा असा त्रास आहे, तर तो निवारण करा म्हणून सांगितलं. दादा म्हणाले थांब, उद्या उद्या सांगतो. आणि रात्री जेव्हा बाबांसोबत दादांनी चर्चा केली, बोलणं केलं आणि विचारला हा प्रश्न, तर बाबा म्हणाले हे तामण देण्याची तुला एक ही जी पद्धती सांगतो. आणि जे पहिलं तामण देण्यात आलं त्या महिलेच्या त्रासाचं निवारण होण्यासाठी, तर ते तामण दिलेलं होतं, ते पहिलंच तामण छताला जाऊन उडालं होतं. इतकी ही सिद्धता होती. आणि ते तर नंतर त्याशिवाय आपण जे सेवक कार्यकेंद्रावर सेवा करतो, तर त्या महाकारण जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा हे तामण देणाऱ्या किंवा ज्या काही बाधा कार्यात मुक्त होतात त्यांच्यापासून त्रास होऊ नये, तर ते दादांनी ते पण महाकारण प्रतिमेमध्ये सिद्ध करून ठेवलेलं आहे.